नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस आधुनिक राजकीय विश्लेषण हा जो BA थर्ड इयरचा 9 तारखेला होणारा पेपर आहे, त्या पेपरमधील दुसऱ्या प्रकरणामध्ये डेव्हिड ईस्टनचा व्यवस्थावादी दृष्टिकोन आपल्या अभ्यासक्रमाला आहे. सिस्टीम थेरी, त्यालाच आपण आदान प्रदान दृष्टिकोन स्पष्ट करा असंही म्हणू शकतो. अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये असेल तर आपण त्याचं उत्तर कसं लिहावं यासाठी आपल्याला हा व्हिडिओ आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. तर पाहू आपण आदान प्रदान दृष्टिकोन काय आहे. प्रस्तावनेमध्ये हे लिहायचं आहे की राजकीय व्यवस्थेविषयी डेव्हिड ईस्टन यांनी मांडलेला हा एक व्यवस्थावादी दृष्टिकोन सिस्टीम ॲप्रोच आहे. यालाच आदान प्रदान मॉडल, प्रतिमा किंवा मॉडल या सामान्य नावानेही ओळखले जाते. या दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या राजकीय विचारवंताने मांडलेला अशा स्वरूपाचा हा पहिलाच दृष्टिकोन आहे. राजकीय घटनांच्या संदर्भात मांडण्यात आलेली ही पहिलीच विचारसरणी मांडली जाते. राजकीय व्यवस्था हा या विश्लेषणाचा मूलभूत घटक मानण्यात आला आणि अशा मुख्य व्यवस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या इतर सर्व व्यवस्थांवर लक्ष केंद्रित करून त्याविषयी संशोधन करण्यात आले. O.R. यंग यांनी अशा तऱ्हेने हा व्यवस्थात्मक दृष्टिकोन विकसित केल्याचे सर्व श्रेय ईस्टन यांनाच दिले आहे. परिस्थितीच्या अनुषंगाने राजकीय व्यवस्था कशी कार्यरत असते त्याचे विश्लेषण ईस्टन यांनी केले आहे. त्यांच्या मते राजकीय व्यवस्था म्हणजे अधिकारात्मक मूल्यांची निर्मिती व अंमलबजावणी करणारी एक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये सातत्याने आदान प्रदान होत असते. आदानाचा प्रवाह नेहमी प्रदानात रूपांतरित होत असतो. आदान आणि प्रदान ही राजकीय व्यवस्थेची कार्ये असतात. या दृष्टीने ही एक आंतरक्रियात्मक व्यवस्था असते. या व्यवस्थेमध्ये आदान हे प्रदानात रूपांतरित होत असते, म्हणजेच प्रदानामध्ये प्रत्याभरण, फीडबॅक, की ज्यामुळे आदानाला अधिक चालना मिळते. ही प्रक्रिया मागणी आणि पुरवठा अशा स्वरूपाची असते. या दोन्हीमध्ये परस्परावलंबन असते, तसेच परस्पर पूरकताही असते. आदान आणि प्रदान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात आणि दोन्हीही राजकीय व्यवस्थेसाठी कार्यरत असतात. एक प्रकारे ही राजकीय व्यवस्थेची कार्यात्मक बाजू असते. डेव्हिड ईस्टनचे आदान प्रदान मॉडेल जे आहे ते अशा पद्धतीने आकृती रूपामध्ये पुस्तकावर सुद्धा दिलेलं आहे. आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या हे आदान आहे, इनपुट, हे रूपांतरण होते त्याचं आदानाचं, आणि मग हे प्रदान होते. ही मागणी आहे, आदानात्मक पर्यावरण आहे आणि प्रदानात्मक पर्यावरण आहे, आणि ही सिस्टीम आहे, ही राजकीय व्यवस्था आहे. आणि मग या मागणीला सपोर्ट दाखवलेला आहे. सपोर्ट म्हणजे पाठिंबा, आणि मग याचं रूपांतर निर्णय, प्रदान, आउटपुटमध्ये निर्णय होतो आणि धोरण ठरवलं जाते, पॉलिसी, आणि अशा पद्धतीने ते बाहेर पडते. अशी एक त्यांनी फिगर, आकृती व्यवस्थेची मांडलेली आहे, ती आपण पाहून घ्यावी. डेव्हिड ईस्टनच्या प्रतिमानातील चल अथवा घटक. ईस्टनच्या आदान प्रदान प्रतिमानाचे विश्लेषण त्यातील मुख्य घटकानुसार करता येते. आरोन यंग यांच्या मते ईस्टनचे हे प्रतिमान प्रामुख्याने 2 घटकावर आधारित आहे. पहिला घटक आहे व्यवस्थेतील सातत्य आणि ताणतणाव. सातत्य हे राजकीय व्यवस्थेतील प्रमुख वैशिष्ट्य आहे. कोणत्याही प्रकारच्या अव्यवस्थेवर मात करण्याची क्षमता राजकीय व्यवस्थेमध्ये असावी लागते. राजकीय व्यवस्था ही नेहमीच ताणतणावाखाली, दबावाखाली असते, पण या सर्वावर मात करून ती आहे तशीच टिकविण्याचे आव्हान राजकीय व्यवस्थेमध्ये असावे लागते. त्यानंतरचं दुसरा घटक आहे संक्षेप घटक. प्रतिमानातील हा घटक आदानातून प्रदानाकडे होणारी प्रक्रिया आणि रूपांतरण यांच्याशी निगडीत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, लक्षपूर्वक जर ऐकलात तुम्ही तर सहज समजेल. दुसऱ्या प्रकरणामधला हा दृष्टिकोन सिद्धांत रूपाने आहे आणि तो परीक्षेमध्ये आहेच. म्हणजे मागणीनुसार होणारे राजकीय निर्णय, अधिकारानुसार केली जाणारी कृती यावर आधारित आहे.
आदानाला प्रत्याभरणावर आधारित प्रदानातून मिळणारा प्रतिसाद म्हणजे आदानावर प्रदानाचा असणारा प्रभाव, यामुळे व्यवस्थेतील संतुलन टिकविण्यास मदत होते. डेव्हिड ईस्टनचे हे प्रतिमान चल राजकीय व्यवस्थेच्या पर्यावरणाशी संबंधित आहेत. राजकीय व्यवस्थेचे पर्यावरण म्हणजे सामाजिक, जैविक, राजकीय, आर्थिक आणि व्यक्तिगत घटक असतात. या सर्व घटकांची एकत्रित व्यवस्था म्हणजे राजकीय व्यवस्था असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समाजांतर्गत व समाजबाह्य अशा दोन्हीही घटकांचा त्यात काय होतो, समावेश होतो. या सर्व घटकांचा राजकीय व्यवस्थेवर आणि राजकीय व्यवस्थेचा या सर्व घटकांवर असाच परस्पर प्रभाव पडत असतो व प्रत्यक्षात हे सर्व घटक आणि राज्यव्यवस्था परस्पराहून वेगळे, स्वतंत्र असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. राजकीय व्यवस्थेचे पर्यावरण हे दोन प्रकारचे असते. एक आदानात्मक पर्यावरण आणि दुसरे प्रदानात्मक पर्यावरण, म्हणजे ज्यापासून राजकीय आंतरक्रियांची सुरुवात होत असते. आणि प्रदानात्मक पर्यावरण म्हणजे ज्याद्वारे राज्यव्यवस्थेअंतर्गत होणारे निर्णय, ध्येय, धोरणे यांची अंमलबजावणी होत असते. राजकीय व्यवस्थेच्या पर्यावरणाचे पुन्हा दोन प्रकार डेव्हिड ईस्टनने सांगितलेले आहेत. समाजांतर्गत पर्यावरण हे पर्यावरण समाजव्यवस्थेतील उपव्यवस्थांनी बनलेले असते. या सर्व उपव्यवस्था आदान प्रक्रियेत प्रभावी असतात. त्यामध्ये अर्थव्यवस्था आहे, संस्कृती आहे, संरचना आहे, व्यक्ती आहे, श्रेष्ठजन आहेत, पक्ष आहे, समूह आहे, मंडळे आहे इत्यादींचा त्यामध्ये समावेश, अंतर्भाव होतो. राजकीय व्यवस्थेला कार्यरत ठेवण्याची भूमिका सर्वच उपव्यवस्था पार पाडित असतात. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे समाजबाह्य पर्यावरण. विशिष्ट राजकीय व्यवस्थेच्या बाहेर कार्यरत असणाऱ्या व्यवस्थांचा यात अंतर्भाव होतो. इतर राज्यव्यवस्था, राज्यांची राज्यव्यवस्था, प्रामुख्याने शेजारील राज्यांची राज्यव्यवस्था, युनोसारखी सर्वश्रेष्ठ संघटना आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटना या सर्वांचा समाजबाह्य पर्यावरणात समावेश होतो. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक लोकमत, आंतरराष्ट्रीय कायदा या सर्वांचाही राज्यव्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रभाव पडत असतो, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यात राजकीय व्यवस्थेच्या पर्यावरणातून तिच्यात आदान, इनपुट होते, त्या आदानाचे रूपांतर होते व त्यानंतर ते उत्पादन म्हणजेच जे निष्पन्न होते त्याला प्रदान, आउटपुट म्हणतात. त्यामुळे पर्यावरणात परिवर्तन होते, ज्याला प्रत्यादान आणि प्रत्याभरण, फीडबॅक म्हणतात. विचारांती प्रत्यादानाचे आणि आदानात परिवर्तन करता येते व मागणीचे अधिक चांगल्या प्रकारे समाधान करता येते, अशा पद्धतीचा हा सिद्धांत आहे. आणि मग आपण हे असं लिहिलं पाहिजे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. या चॅनलवर नव्याने आलास चॅनल सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. परीक्षेला हा प्रश्न असण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण